हा जल्लोष आहे अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेचा। मेंदूला झिंझिण्या आणणारे विषय, थक्क करणारे परफॉर्मन्स आणि दमदार सादरीकरण तसंच तरुणाईचा मिळालेला अफाट प्रतिसाद या सगळ्याच्या जोरावर या महाएकांकिका स्पर्धेचं 5वं वर्ष दणक्यात पार पडलं। अनेक कल्पना घेऊन आम्ही 2013ला पहिल्या वर्षी तुमच्या समोर आलो आणि पाहता पाहता हे 5वं वर्ष होऊन ठेपलंय आणि या वर्षी आम्ही ह्या स्पर्धेचं बक्षीस 5वं वर्ष आहे म्हणून 71,111 रुपये केलेलं आहे। मला सांगायला अभिमान वाटतो की ही खरोखरच महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा ह्या अर्थानं आहे की आम्हाला तब्बल महाराष्ट्रातून 85 एंट्री झाल्यात, त्यातल्या 80 एंट्री सादर झाल्या प्राथमिक फेरीसाठी आणि त्यातल्या 29 एकांकिका गेल्या 4 दिवसात सादर झाल्या। यावर्षी तब्बल 80 एकांकिकांनी या स्पर्धेत भाग घेतला। त्यातल्या 29 एकांकिका अंतिम फेरीमध्ये पोहोचल्या आणि मग त्यातून निवड केल्या गेल्या 3 सर्वोत्तम नाट्यकृती। रूम सुंदर आहे तुमची। थँक्यू। पेंटिंग, फोटोग्राफी सॉलिड नाद आहे। काय छंद। अत्यंत चुरशीच्या या सामन्यामध्ये 3रा क्रमांक पटकावला सेकंड हँड या एकांकिकेनं। अहो तुम्ही असं पाठमोरे का बोलता? आपण असं समोरासमोर बसून बोलूया ना, म्हणजे कसं ना ओळख पटवून घ्यायला सोपं जाईल नाही का? पुण्याच्या समर्थ अकॅडमीची ही एकांकिका इन्स्टंट नात्याचं तकलादूपण अधोरेखित करणारी ही गोष्ट। याला म्हणतात संस्कार। मला ना अशीच संस्कारी मुलगी हवी होती। अनोळखी माणसांशी जास्त बोलायचं नाही, त्यांच्यात जास्त मिसळायचं नाही, जवळीक साधायची नाही। हे सगळं एकदा माझ्याकडे का बघून बोलता का तुम्ही प्लीज? लग्नाची बोलणी करायला आलेल्या उतावळ्या नवरोबाच्या समोर भूतकाळातली ती स्थळ म्हणून उभी राहते। पण तुला खरंच नकार द्यायचंय? हो। त्यावेळी झटपट जुळलेलं नातं आणि जवळ आलेलं तिचं शरीर आता मात्र त्याला सेकंड हँड वाटायला लागलं। म्हणूनच मी सांगतोय आपण लग्न करायला नको। अगं 8 दिवस ऑनलाईन चॅटिंग आणि 9व्या दिवशी सरळ लॉज असा सगळा प्रवास होता आपला। अगं तुझ्यासोबत लग्न तर लांबची गोष्ट, मला तुझ्यासारख्या मुलीशी बोलायचं पण नाही। सेकंड हँड विषयाचा हाच गुंता या एकांकिकेला 3रा क्रमांक देऊन गेला। तिने काय केलंय? तुला या खोलीत आणून ठेवलं? या खोलीत काय? अगं या खोलीत म्हणा भूतकी आहे। सांभाळ सावतर। एकांकिकेत अभावानंच पाहायला मिळणारा हॉरर जॉनर ओवी या एकांकिकेच्या निमित्तानं स्पर्धेत पाहायला मिळाला। अनाथाश्रमात राहायला आलेल्या ओवीची सोय अशा एका खोलीत करण्यात येते जिथे अनेक चित्रविचित्र आणि भीतीदायक प्रकार घडत असतात। ओवी तिथे राहायला आल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर येतात त्या ज्या पद्धतीनं सादर केल्या गेल्यात त्याला तोड नाही। अंतर्नाद झिरो बजेट या मुंबईच्या संस्थेनं सादर केलेल्या या एकांकिकेनं 2रा क्रमांक पटकावला। आपल्या कुळात परवानगी नसताना तुझं यो झील न सांगता आडनाव बदलून पेपरात जाहिरात देऊन दिलंय, यात काही मोठी गोष्ट नाही। हा? अरे काय बापाशी तुला गेला तुझ्या बंद करते आईच्या गावात। या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला इन सर्च ऑफ या एकांकिकेनं। ही गोष्ट आहे त्या तरुणाची ज्याचं आडनाव आहे नागडे। या आडनावाची त्याला लाज वाटते आणि त्याला ते आडनाव बदलायचं आहे म्हणून तो घरी हा विषय काढतो। छगन बबन नागडे कसं वाघासारखं वाटतं एकदम। न वाटण्यासारखं काय म्हणजे नागडे आडनाव आहे आपलं? यापेक्षा वाईट काय असू शकतं जगात? नागडे कसं सोललेल्या केळ्यासारखं वाटतं।
बाप दादा झाला नसेल, पण आम्ही नाही बदललं. मग का नाही बदललं? बदलायचं ना. म्हटलं ना परंपरा असं आपली. पण कसली परंपरा? कुठला कुळ पुरुष? कोणी केला हा नियम? हे नाही माहित आमका. मग ते माहित नाही ते सांभाळत बसायचं कोणता हट्ट आहे तुमचा? बेअक्कल आहात तुम्ही. त्याचा हा निर्णय ऐकून सगळेच चवताळतात, पण तो काही केल्या मागे हटत नाही. त्यावेळेला त्याचे वडील त्याला आव्हान देतात. वडिलांनी दिलेलं हे आव्हान पेलण्यासाठी जो शोध सुरू होतो तो म्हणजे इन सर्च ऑफ ही एकांकिका. माहित नाही आमका कुठून आला हा नियम, कोण कुळ पुरुष, पण तू या प्रश्नाचं उत्तर आणून दे आमका. खुशाल बदल तुझा आडनाव, आम्ही विरोध काढून घेऊ. आमचा शब्द आहे माझा. ऍक्च्युली ना माझ्या काकाने तुमचा नंबर दिला होता मला. तुमच्याकडे नागडे कुटुंबियांच्या वंशावळीची सगळी मुंबईच्या अनुभूती या संस्थेची निर्मिती असलेल्या या एकांकिकेला अहमदनगर महाकरंडक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एकांकिका म्हणून गौरवण्यात आलं. काकांनी मला सुद्धा सांगितलंय, म्हणजे तुमचा तो कुळपुरुष, तुमचा तो नियम. तब्बल 61,000 रुपयांचं पारितोषिक या एकांकिकेला देण्यात आलं. 5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या स्पर्धेनं महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्पर्धेचा हा आलेख उंचावत राहावा अशी आशा मुख्य संयोजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली. 2016चा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे डिमॉनिटायझेशन होतं. तर डिमॉनिटायझेशनमध्ये काय झालं की जुनी नोटा, खराब डुप्लिकेट नोटा सगळे बाहेर पडल्या. तसेच आता कलाकारांनी सुद्धा स्वतःच्या आत्मपरीक्षण करून आपल्या जुन्या सगळ्या सोडून डिमॉनिटाईज करून नवीन पुढे आणलं पाहिजे, आणि तेच इथं मला 4 दिवसात पाहायला मिळालं. अहमदनगर महाकरंडकाचा हा डंका असाच वाजत राहो आणि उत्तमोत्तम नाट्यकर्मी या स्पर्धेतून घडत राहोत यासाठी ढँटाढँट टीमकडून खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.